नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते अगदी कमी वेळातले आलू पराठे म्हणजे बटाट्याचे पराठे। तर सगळ्यात अगोदर ना मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 चमचा भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पीठ मी व्यवस्थित आधी चाळून घेते। तर गव्हाच्या पिठामध्ये चाळ असतो तो व्यवस्थित आधी चाळून घेतलाय। तर बघू शकता इथं अशा पद्धतीने हा चाळ निघालेला आहे आणि पीठ असं छान चाळून घेतलेलं आहे। मीठ घातलंय पिठात। आता थोडं थोडं करून पाणी घालते आणि ह्याचा छान घट्टसर गोळा मळून घेते। आलू पराठे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तर पीठ मळून ठेवते, म्हणजे काय होईल, पीठ चांगलं भिजलं की पराठे पण मस्त तयार होतात आणि छान मऊसूत पण होतात त्यासाठी। तर अगदी खूप जास्त नाही पण थोडं थोडं पाणी घालत मस्त अशी जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलंय। तर बघू शकता इथं बेसन पिठामुळे ना पराठ्याला छान असा खमंगपणा येतो, रंग पण चांगला येतो। तर इथं पीठ मळून झालंय। आता थोडंसं मी ह्याला तेल लावते, म्हणजे पिठाला असे चिरा पडू नये म्हणून, आणि ह्याच्यावरती झाकण घालते आणि हे पीठ एक 15 मिनिटं तरी चांगलं भिजवून देते। पीठ जेवढं छान भिजेल का नाही तेवढे पराठे मस्त होतात आणि मऊसूत पण होतात। तर पीठ भिजायला बाजूला ठेवते। आता इथं बघा मी हे बटाटे उकडून घेतलेत। तर 4 बटाटे आहेत, अगदी मध्यम आकाराचे आहेत, खूप मोठे नाहीत खूप लहान नाहीत। आता खिसणीवरती बारक्या खिसणीवरती मी हे बटाटे चांगले खिसून घेते, किंवा हाताने पण आपण याला बारीक चुरून घेऊ शकतो किंवा मॅशरने मॅश करून घेऊ शकतो। पण खिसून घेतल्यामुळे काय होतं, बटाटे चांगले एकजीव असं जे सारण आहे ना बटाट्याचं ते मस्त असं एकजीव तयार होतं आणि आपले पराठे फुटत नाहीत अजिबात। आता इथं एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय, त्यानंतर कोथिंबीर घातली बारीक चिरून घेतलेली, 1 पाव चमचा मी गरम मसाला घातलाय, जिरा पावडर घातले, इथं चिली फ्लेक्स घातलेत आणि त्याचसोबत इथं थोडासा चाट मसाला घातलाय। तुम्हाला इथं आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता, किंवा नाही काही वापरलं तरी पण छान लागतात। आता 1 चमचा भरून मी इथं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण घातलेलं आहे। त्याचसोबत इथं मी पीठ चांगलं मळून घेतलं, पण नंतर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये मी मीठच घातलं नव्हतं। तर या सारणामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि परत हा गोळा चांगला तयार करून घेतलाय। आता इथं बघू शकता एक 15 मिनिटानंतर पीठ मस्त असं भिजलं गेले, गव्हाचं पीठ जे मळून घेतलं होतं ते। आता त्याचा एक गोळा काढून घेतलाय आणि याची अशी वाटी करून घेणार आहे, अशी खोलकट अशी वाटी करून घेणार आहे। आणि मी पराठे बनवताना ना अगदी कमी सारण नाही, भरपूर जितकं पीठ घेतलंय ना तितकंच मी सारण घेतलेलं आहे पराठे बनवायसाठी। तर या पिठाची एक वाटी केली, त्याच्यामध्ये हे सारण भरलं आणि अशा पद्धतीने याचा उंडा तयार करून घेतला। तर बघू शकता तुम्ही इथं। आता पिठात व्यवस्थित दोन्ही साइडून घोळवून घेते आणि हाताने थोडंसं हलक्या हाताने असं पसरवून घेते सारण, म्हणजे कसं काटापर्यंत सारण चांगलं लागलं जाईल। आणि इथं बघू शकता पराठा किती मस्त असा सरकला जातोय, अजिबातही चिटकत नाही, छान लाटला जातोय, अजिबात फुटला पण नाही। तर इथे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ असा नाही, मध्यम आकाराचा असा पराठा तयार करून घेते। तर इथं पराठा एक लाटून झालाय, तर बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेला आहे, अजिबातही कुठं फुटला नाही आणि छान असा सरकत होता। आता तवा मी गरम करायला ठेवला होता, गॅस मध्यम करून घेते, याच्यावरती 1 चमचाभर तेल सोडलंय आणि त्याच्यानंतरच हा मी पराठा भाजायला घातलाय। म्हणजे काय होईल माहिती आहे का, तेल सोडल्यामुळे ना एक खमंग असा पराठ्याला रंग येतो, मस्त असा रंग येतो। तर आता एका बाजूने पराठा भाजलाय तर दुसऱ्या बाजूने मी भाजायला घालते। आता इकडं हा पराठा भाजतोय तोपर्यंत मी दुसरा सुद्धा पराठा लाटून घेते इथं। तर बघू शकता मस्त असा पराठा लाटला जातोय। मुलांच्या डब्याला जर रोज काय करायचं सुचत नसेल ना तर अशा आलू पराठे करून द्या, की त्याला भाजीची किंवा कोणत्याही चटणीची सुद्धा गरज नाही, अगदी नुसते पराठे खाल्ले तरी मस्त मसालेदार आणि अगदी चमचमीत लागतात। तर इथं बघू शकता दुसऱ्या बाजूने पण छान असा हा पराठा भाजला गेलाय आणि मी याला भरपूर असं तूप लावून घेणार आहे, बटर किंवा तेल, त्याऐवजी तुपाचा वापर केला ना तर पराठे खायला पण खूप टेस्टी लागतात। तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावा, तेल आवडत असेल तर तेल पण लावू शकता इथं, पण तुपामध्ये हे पराठे खूपच मस्त लागतात।
तर इथं मी दोन्ही साईडला व्यवस्थित मस्त असं तूप लावून घेतलंय पराठ्याला आणि बघू शकता पराठे किती मस्त असे फुगतायत. तर छान आता इथं खरपूस असा हा पराठा करून तयार झालाय. तर बघू शकता रंग किती मस्त आलाय आणि इथे पराठे मस्त असे तयार करून घेतलेले आहेत मी. तर खूप लहान नाही किंवा खूप मोठे नाहीत. तर बघू शकता अगदी 2 पराठे खाल्ले तरी पोट भरेल असे हे पराठे तयार झालेत. आपल्याला भाजीची चटणीची वे कशाचीच गरज नाही. तरीसुद्धा मी इथं या पराठ्यांसोबत खाण्यासाठी छान थंडगार असं दही घेतलेलं आहे. त्यासोबत आंब्याचं लोणचं घेतलं आहे. आंब्याच्या ऐवजी लिंबाचं असेल तर अप्रतिम मस्त लागतात. तर चला मंडळी, इथे आपले आलू पराठे बटाट्याचे पराठे तयार झालेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मुलांच्या डब्याला काय रोज द्यायचं तुम्हाला सुद्धा सुचत नसेल तर हे आलू पराठे नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक जरूर करा, कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तरी सांगा, नाही आवडली असेल तरी सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मग चला भेटू छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद.